मेळा कुंभमेळा ठरवलेला असतं काय? स्वागत आहे तुमचं मध्य प्रदेशमध्ये. काय रे दिसला रे काचात काचा रे. हो ते संकेतला सगळ्यांनी घेरलाय. असं वाटतंय तिकडे क्षितिजावर समुद्र आहे. प्रयागराजमध्ये आपली एंट्री झालेली आहे. तो कसं काय मंडळी, दिस इज हापूस अक्षय आणि मी स्वागत करतो तुमचं अजून एका अचानक भयानक न्यू व्लॉग मध्ये. आता तुम्ही मला बघताय, मी परत हेच टी शर्ट घातलेलं आहे. सो आता तुम्ही एवढं लक्षात घ्या की जेव्हा पण मी हे टी शर्ट घालेन, ही माझी बेस लेअर आहे जॅकेटची, तर तेव्हा आपण कुठेतरी राईडला निघालेलो आहे. तुम्ही बघताय माझं सामान ऑलरेडी पॅक्ड आहे. जॅकेट आणि पॅन्ट इथं ठेवलेली आहे. काही थोडं नेसेसिटीचं सामान इथे सुद्धा पडलेलं आहे. जसं तुम्ही थंबनेलवरनं बघितलेलंच असेल की आपण अचानक प्लॅन केलेली आहे राईड महाकुंभला जाण्यासाठी. आणि ऍक्च्युली एकदम लगेच, म्हणजे एक दिवसाच्या ह्याच्यावर प्लॅन झाली राईड. सॅटर्डेला संकेतचा कॉल आला मला की तो बोलला आपण मंडेला निघायचं. आज आहे मंडे, तर आपण आज निघतोय. सो आता वाजलेले आहेत 9. आज थोडी आरामात राईड आहे. ऍक्च्युली काय झालंय, माझी बाईक माझ्या भावाकडे आहे पुण्याला. तो गेलाय पुण्याला एक दिवसासाठी राईडसाठी. तर तो आता सकाळी सकाळी लवकर निघालेला आणि तो आता येतोय. आणि संकेत, गौरव आणि अजून एक छोटा संकेत, जे माझ्या लडाखच्या राईडमध्ये हे तिघ जण आपल्या बरोबर होते, ते लोक ऑलरेडी पुढे निघालेले आहेत. ते लोक त्यांनी 7:30च्या आसपास स्टार्ट केलेलं आहे. तर ते लोक पुढे निघालेत कारण संकेतला त्याच्या बेनेलीमध्ये ब्रेक पॅड चेंज करायचे आहेत नाशिकमध्ये. सो आपण आता डायरेक्टली त्यांना नाशिकमध्ये भेटणार आहोत. म्हणजे मी त्यांना कॅचअप करणार आहे थोडक्यात. मी जास्त ब्रेक नाही घेणार. ते लोक कुठे पोहोचतील ते मोस्टली मी लंचपर्यंत त्यांना कॅचअप करेल. सो आता काही पण वेळ वेस्ट न करता लगेच निघूया. लेट्स राईड. चला निघूया. गणपती बाप्पा मोरया. सो फायनली निघालेलो आहे. वाजलेले आहेत 11:15. खूपच वेळ झालेला आहे. ॲक्च्युली माझ्या दादाने थोडा वेळ केला. बोलला एक ॲक्सिडेंट झालेला, तिथे अडकलो, मग तुर्भेला ट्रॅफिक वगैरे वगैरे. सो एनिवे, मला छोटा संकेतला आता येऊन एक 10 मिनटं झाली असतील इकडे आपल्या ठाण्याच्या एंट्रन्सला. सो आता मी त्याला पकडतोय आणि आम्ही दोघं मग निघतोय. दुसरा संकेत बेनेली आणि आपला गौरव हिमालयनवाला, तो ऑलरेडी ती लोक पुढे गेलेली आहेत. सो ते लोक आय गेस भिवंडीच्या पुढेपर्यंत, म्हणजे बरंच पुढे पोचले असतील. बट आम्ही आता त्यांना कॅचअप करू टिल नाशिक. सो लेट्स गो. सो इथे आपल्याला छोटा संकेत भेटलेला आहे 3 नाकाच्या आधी. चला निघूया. सो अशा प्रकारे प्रवासाची सुरुवात झालेली आहे. असं सोशल मीडियावर खूप सारा हाईप आणि असं सगळं चालू आहे महाकुंभशी रिलेटेड, की एकदम व्हायरल होत आहेत गोष्टी, काही बाबा काय आणि काय काय असं सगळं. बट त्याच्यामुळे असं नाही. आम्ही खरंच एका श्रद्धेने आणि पहिल्यांदा जो हा 144 वर्षातनं एकदाच येणारा महापूर्ण कुंभ जो येतो, तो एक्सपिरियन्स करायला चाललेलो आहे. आणि आम्हाला माहिती आहे खरं तर की खूप मजबूत गर्दी असणार आहे आणि चालायला बिलायला लागणार आणि असं बरंच काय काय. बट ठीक आहे, आत्ताच एक्सपिरियन्स करायचं टाईम आहे, करूनच घेऊया. नाशिक रोड लागलेला आहे आणि बऱ्यापैकी मूव्हिंग आहे, म्हणजे फास्ट मूव्हिंग आहे. क्लिअर रोड आहे, जास्त गडबड नाही आहे, म्हणजे हॉल्ट नाही आहे. हेच खूप चांगली गोष्ट आहे. बस थांबून ट्रॅफिक नाही आहे ना, बस पण मूव्ह होतो आहे फटाफट फटाफट. आमचा ॲक्च्युली उलटाच हिशोब आहे जरा. सगळ्या रायडर्सचा असा हिशोब असतो की बाबा सकाळी सकाळी जास्त एनर्जी असते, मस्त उन्हाच्या आधी जास्तीत जास्त कवर करायचं. आमचं जायला उलटं आहे. आम्ही थोडं लेट स्टार्ट करतो, बट आम्ही रात्री जास्त कवर करतो. नाईट राईड जास्त करू नये बोलतात, बट आम्हाला खूप बेटर आणि सेफ वाटतं. म्हणजे आय डोंट नो काय, बट रात्री आम्हाला खूप फटाफट डिस्टन्स कवर करता येतं, असं आम्हाला ओव्हरऑलच एक्सपिरियन्स आला आहे लडाखला. त्यामुळे आम्ही आता थोडं लेट निघालो आहे. आणि ॲक्च्युली तशी गडबड पण नाही आहे. जेवढं जायचं, जेवढं जाता येईल तेवढं जायचं. बस जिथे असं वाटेल बस दमलो, आता झोप आली, तिथे लगेच हॉटेल बघून झोपून घ्यायचं. उद्याचं उद्या बघू पुढे. छोटासा चहा ब्रेक इथे आपण घेतलेला आहे जस्ट हायवेलाच. मी पेट्रोल पण भरून घेतलं आणि आता निघतोय. आता डायरेक्ट 117 किलोमीटर नंतर ब्रेक, डायरेक्ट बेनेली नाशिकपर्यंत पोचायचं आहे. चला, छोटासा टी ब्रेक झालेला आहे आणि आपण पुन्हा एकदा परत जर्नी स्टार्ट केलेली आहे. संकेत आणि गौरव जस्ट नाशिकला पोचतच आलेत. अराउंड 100 किलोमीटर्सचा आमच्यामध्ये गॅप असेल. सो आता आम्ही नॉनस्टॉप जाणार आहे. 117 किलोमीटर दाखवतं आहे बेनेली नाशिक, मी टाकलेलं आहे मॅपमध्ये.
आणि त्यांना ॲक्च्युली ब्रेक पॅड चेंज करायचं काम पण आहे. सो त्यांना तिकडे वेळ लागू शकतो, तोपर्यंत आपण त्यांना कॅचअप करूया. लेट्स गो. सो इंदोर इज अराउंड 560. तर तेवढं तर आपल्याला काही करून करायचंच आहे. आपला ब्रेक आजचा आज इंदोर किंवा इंदोरच्या पुढेच असला पाहिजे, सो दॅट उद्याचा दिवस आपल्याला जास्त हेक्टिक नाही पडणार. कारण आय गेस टोटल जेव्हा आम्ही किलोमीटर बघितलेलं तेव्हा 1300 समथिंग दिसत होतं मुंबईवरनं. सो आय होप आम्ही ते टार्गेट 2 दिवसातच कंप्लीट करू शकू, सो दॅट आम्हाला तिकडे एक दिवस जास्त मिळेल. ऑल्सो कुंभमेळ्याबद्दल असंच आम्ही काल परवा म्हणजे असंच जनरली, बिकॉज सोशल मीडियावर आता जरा त्याची व्हायरल चालू आहे असं बरंच काय गोष्टी त्याच्या रिलेटेड. कारण ह्या वेळेसचा जो आहे तो महापूर्ण कुंभ आहे, जो की तुम्हाला जस्ट एक जनरल हिस्ट्री म्हणून सांगतो, जे की मी पण आत्ताच काही टाईममध्ये वाचलं आहे त्याबद्दल. सो सगळ्यात बेसिक कुंभमेळा हा 6 वर्षातनं एकदा होतो. मग त्याच्यानंतरच तो महाकुंभमेळा जो 12 वर्षातनं एकदा होतो. आणि आत्ता आज ह्या वर्षी जो आहे तो आहे 12 वर्षातनं होणारा जो कुंभमेळा असतो, महाकुंभमेळा. असे 12 झाल्यानंतर 144 वर्षांनी एकदा होतो, तो असतो महापूर्ण कुंभ, ज्यामध्ये बेसिकली हा 3 पिढ्यांमधनं एकालाच फक्त बघता येतो आणि त्यानंतर पुढे परत मग होत नाही. आता ह्या वर्षी झाल्यानंतर डायरेक्ट 144 वर्षानंतर येणार आहे हा सेम, आणि त्यावेळेस काय असेल काय नाही हू नोज असं आहे. सो असं आहे. आणि त्याची थोडक्यात एक हिस्ट्री म्हणजे जेव्हा कुंभ हे जे बोलतात ना, सो हे जेव्हा तुम्ही ती गोष्ट ऐकली असेल दानव आणि देवांमध्ये अमृतावरनं जेव्हा फाईट झालेली, सो ते जे अमृताचं जे कुंभ आपल्या समुद्र मंथनातून जे बाहेर आलेलं, त्याची हिस्ट्री अशीच म्हटली जाते आपल्या मायथॉलॉजिकल हिस्ट्रीमध्ये, की जेव्हा दानव आणि त्यांच्यात जी फाईट झाली, ही अराऊंड 12 वर्ष झाली होती. आणि त्या फाईटच्या दरम्यान म्हणजे उज्जैन, नाशिक, प्रयागराज आणि अजून एक कुठली तरी जागा, म्हणजे 4 जागांवर त्या अमृताचे थेंब पडलेले, म्हणून आपण तिथे त्या अमृतात आंघोळ करायला जातो, असं त्याचं लॉजिक आहे थोडक्यात. सो असं खूप हिस्टॉरिकल त्याला कारण पण आहे, म्हणजे आध्यात्मिक कारण आहे. आणि आत्ता तर म्हणजे असं आहे की सोशल मीडियावर व्हायरल तर झालंच आहे ते, कारण सोशल मीडिया आता बूमवर आहे म्हणून. बट मला आयुष्यात आम्ही लहानपणापासून एवढंच ऐकलेलं आठवतं आहे की कोणी असं बोलतात ना की अरे हा बघ आता भाऊच आहे याचा कुंभमेळा ठरवलेलास का काय, असं बोलतात ना, तसं प्रकार. म्हणजे आधीपासून कुंभमेळा असं खूप ऐकलं आहे आईबापांकडनं, आजी आजोबांकडनं. बट त्याच्यात नक्की असायचं काय आणि तिकडे एवढे लोक यायची का, की तिकडे लोक हरवायची म्हणजे बहीण भाऊ हरवायचे, असं हे कळण्यासाठी त्याची उत्सुक म्हणजे काय म्हणतात त्याला, त्याची आतुरता, त्याचं म्हणजे इंटरेस्ट तर होता मला आधीपासूनच की काय असं बोलतात लोक. ते आता फायनली आपल्याला बघायला मिळणार आहे. असा होता हा छोटासा इमॅच्युअर हिस्ट्री लेसन, जो की मी पण कालच सोशल मीडिया आणि गुगलवर वाचला आहे. मी जनरली वाचत होतो. सॅटर्डेला जेव्हा संकेतने मला फोन केला की अरे असं जायचं ठरतं आहे तर तू येतो आहे का वगैरे, तर त्याच्या जस्ट आधी आम्ही ह्याबद्दल बोलत होतो असंच की कुंभमेळा वगैरे, कारण सौम्याचे आईबाबा आहेत जे ते पण चालले आहेत फेब्रुवारीच्या पुढच्या 2nd वीकमध्ये, तर ते पण असंच बोलणं चालू होतं की कसं जाणार आहे काय वगैरे. आणि अचानक असं ठरलं की आमचं जाणं ठरलं, आणि आमचं म्हणजे एवढं स्पॉन्टेनियस ठरलं आहे की कायच सांगू तुम्हाला, की असे प्लॅन कोण पण करत नसेल. म्हणजे मी एवढा स्पॉन्टेनियस होतो की मी तर लिटरली गाडी माझ्या भावाला दिलेली होती 1 दिवसासाठी राईडला, आणि तो पुण्याला जाऊन येणार होता म्हणून, आणि मला त्याला अचानक बोलवायला लागलं घरी, कारण मला मंडेला यायचं होतं. तसं तो येणारच होता, बट तरी मला सकाळी लवकर ये करून त्याला बोलवायला लागलं. पण आता काय ठीकच आहे, आपले पोरांचे प्लॅन्स असेच असतात. जब मन किया बस चाबी लगाई और चल दिए. अचानकच एकदम असा करकरीत रोड चालू झाला, करकरीत, जसं की आत्ताच बनवला आहे कालच, मुंबई आग्रा रोड, मस्त एकदम स्मूथ.
मस्त घाट होता यार एकदम, एवढं स्मूथ रस्ते आणि फुल ट्विस्टीज, एकदम बाप मजा आली. बघता बघता इगतपुरी आलेलं आहे. इगतपुरीला एक हे म्हणजे काय बोलतात या साईडचं लोणावळ्यासारखं आहे. संकेत लोकेशन पाठवतोय, जरा बघतो. ते लोक थांबलेत, ब्रेक घेतलं त्यांनी. सो या ट्रिपच्या जस्ट आधी मी एक नवीन हेल्मेटचा माउंट लावला आहे, डायरेक्ट स्टिकवाला. आणि त्यामुळे मी जरा कॅमेरा आहे ना खाली गेला आहे माझा, तर मला आता ॲक्च्युली कळत नाही आहे की किती त्याच्यामध्ये हे म्हणजे दिसतंय कसं, विजन कसं दिसतंय ते नाही कळत आहे. सो आत्ता मी जस्ट बघितलं तर थोडंसं मला दिसलं की इथे एवढंच कट होत होतं आणि व्ह्यू अल्ट्रा वाईडवरनं वाईडवर होता झालेला. मे बी मी घरात कधीतरी गेला असेल तर तसंच राहिलेला. तर मग मी जरा त्याला आता परत अल्ट्रा वाईड केलं जातं, तुम्हाला जरा बेटर व्ह्यू दिसत असेल. आणि आय होप आता मला नाही कळलं तरी पण विजन पुढचं चांगलं येईल. आता आपण ऑलमोस्ट नाशिकला पोचलेलो आहे. जे पुढे दोघं गेलेले संकेत आणि गौरव, ते लोक पुढे निघून गेलेत हळूहळू आणि आता त्यांनी हॉल्ट घेतला आहे. बट दे आर स्टील 60 किलोमीटर्स अवे आणि आम्हाला आता त्यांना परत गाठायचं 60 किलोमीटर्स. हां, आय गेस हेच असावं. थांबलेले लोकेशन तर इथलीच दिसते, गेले असतील कदाचित ते पुढे. हां ठीक आहे, चल आम्ही पण आय गेस थोडं खातो आणि येतो मग. धुळे शहरात तुमचं स्वागत आहे. पहिल्यांदा मी सुद्धा धुळ्यामध्ये पहिल्यांदा येतो आहे आणि त्यात आपली गाडी पण पहिल्यांदा येते. डिफरंट साईड ऑफ महाराष्ट्र पहिल्यांदा आपण एक्सप्लोअर करायला आलो आहे, विदर्भ साईडला. आता इंदोर इथून उरलेलं आहे फक्त 263 किलोमीटर्स. फायनली आपली पोरं भेटलेली आहेत, हे बघा. येस, ऐक हो, मध्ये थांबला पेट्रोल पंपवर, तिथे बंदच झाली. मग त्याच्यानंतर आरामात आहे. काय बोलतो करा, पोचलोय बाबा. फायनली पोरांना भेटलेलो आहे. संकेत आणि गौरवची गाडी इथे आम्ही थांबलो आहे. जस्ट एक छोटासा अजून एक चहा ब्रेक घ्यायला. आत्तापर्यंत खाणं पिणं काहीच झालेलं नाही आहे. सकाळी मी घरातनं थोडाफार नाश्ता करून निघालेलो आणि ते आता डायरेक्टली आम्ही असंच चालतच चालू आहे. फक्त पाणी सुसू आणि आता पहिल्यांदा मी चहा पिणार आहे. आणि बघू आता थोडंसं पुढे जाऊन आय गेस काहीतरी खायला थांबायलाच लागेल, कारण आता खूप भूक लागली. फायनली सगळेजण तर राईड करताना बरं वाटतंय. आपण ऑफिशियली मध्य प्रदेशमध्ये प्रवेश करतोय. स्वागत आहे तुमचं मध्य प्रदेशमध्ये. चल खाऊयाचं. फायनल डिनर टाईपचा ब्रेक घेतलेला आहे. वाजले आहेत 10:15 आता आणि इंदोर आता फक्त 30 किलोमीटर उरलेलं आहे. सो आम्ही इथे थांबलोय आणि इथे आता खाऊन पिऊन घेतोय आणि खाऊन पिऊन आपण इथून पुढे निघणार आहे. इंदोरपर्यंत जाऊ किंवा मे बी त्याच्याहून थोडंसं पुढे जाऊन आपण ब्रेक घेऊन टाकू. आता आजच्या दिवसासाठी बस झालेलं आहे. माझी पण बॉडी आज थोडंसं लोअर बॅकमध्ये पेन करायला लागलं आहे, कारण आज खूप दिवसांनी अचानक आता आपण एकदमच मोठी राईड मारली. सो आत्तापर्यंत मला वाटतं आपण 550 अराउंड किलोमीटर आलो असू आणि आय गेस दॅट्स एनफ फॉर टुडे. बट उद्यासाठी आपण आज लवकर जर थांबतोय तर आपल्याला उद्या खूप लवकर उठून निघायला लागेल आणि अराउंड 800 किलोमीटर आपल्याला उद्या करायला लागतील असा प्लॅन आहे. सो लेट्स होप हा सक्सेसफुल हो आणि आम्ही उद्याच्या रात्रीपर्यंत परफेक्टली प्रयागराजला पोहोचलेलो असू. थंडी आता झालेली आहे मजबूत. तर बघा इथे दिसतं टेम्परेचर 20, बट आपल्याकडे खूप कमी असतं ॲक्च्युअलमध्ये. सो आता मी थांबलेलो तेव्हा मी मॅप नाही काय बोलतो वेदरमध्ये चेक केलं तर 16 डिग्री दाखवत होतं. सो आत्ता आहे 11 वाजता, ते 16 डिग्री. आता हळूहळू अजून कमी होईल मला असं वाटतं रात्री. चांगलं वाटतं, चिल एकदम चिल्ड. सो ऑलमोस्ट इंदोरला पोचलोच आहे. आता पटापट आम्ही एखादं हॉटेल बघतोय छोटंसं
आणि जिथे फक्त झोपायला आम्हाला कमीत कमी किमतीमध्ये असं काही मिळेल जे काय ते, आणि झोपून टाकणारे लवकरात लवकर सो दॅट उद्या सकाळी लवकर आपल्याला निघता येईल आणि आपली पुढची जर्नी स्टार्ट करता येईल. आज आपण 580 किलोमीटर्सच्या अराउंड केलेले आहेत. उद्या आपल्याला आता 800चं टार्गेट आहे. लेट्स गो. शाळेला ड्रायव्हर झोपलेला वाटतं. डायरेक्ट घुसला रे. काचा रे. हा पुढे फुटलेली गाडी फ्रंटला. हा रोड चांगला आहे म्हणजे, फक्त ट्रॅफिक नाही पाहिजे. ब्रेकफास्टचा ब्रेक झालेला आहे. ऑलमोस्ट 100 किलोमीटरच्या आसपास आम्ही थांबलेलो. लेट्स गो. आज जास्त गडबड नाही, आज जास्त ब्रेक्स नाही घ्यायचे. बाईक्स आहेत रेडी. एमपीच्या ब्युटिफुल इंटिरियर सिनिक्स रूटमधून आपण चाललो आहे. आत्ता आपण इंदोरपासून भोपाळच्या रस्त्यावरनं चाललो आहे. हा असा ओल्ड आपल्या मुंबई पुणे ओल्ड हायवेसारखाच रस्ता आहे. मस्त आहे. आजूबाजूला नेटिव्स आहेत आणि मधून एकदम स्मूथ रस्ता चालू आहे. भोपाळमध्ये आपण ऑलमोस्ट प्रवेश केलेला आहे. सो वेलकम टू भोपाळ. ओ शेट, आत्ताच झाला वाटतं. ओ हो 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 हो, फुल पलटला रे बाबा. काय काय विचित्र विचित्र ॲक्सिडेंट्स बघितले. एक बस बघितली आज सकाळपासून. ते ड्रायव्हर पण झोपेत वाटतं घुसलेला लेफ्टला. आत्ता मगाशी बघितलं तर धान्याचा ट्रक राईटमध्ये डिवायडरमध्ये घुसलेला, तो पण पूर्ण आडवा झालेला. भयानक भयानक लोक आणि ॲक्सिडेंट्स. संकेतला सगळ्यांनी घेरलं आहे. ते भेटलेत आपल्याला नाशिकमधली लोक जी पण आलेत प्रयागराजसाठीच. सगळेजण आश्चर्यचकित झाले 8 लाख रुपयाची बाईक बघून. सो फायनली आता वाजले 3 आणि आपल्याला अजून पण जायचं आहे 514 किलोमीटर्स. जर्नी स्टार्ट झालेली आहे. आताही टाईम दाखवतो आहे 10 hours and 28 minutes, म्हणजे की आपल्याला होणार आहेत अराउंड 1:30 रात्रीचे. आणि त्याच्यामध्ये आपले ब्रेक्स इन्क्लुडेड नाही आहेत. सो जेवढं आपण ब्रेक घेणार तेवढाच अजून पुढे टाईम लागणार. असं वाटतं रोड संपतच नाही आहे, पण स्टील 2 दिवसात 1400 किलोमीटर करणं जरा हेक्टिकच असतं. सो आता हा जो दुपारचा टाईम आहे ना, तो असा असतो ना की म्हणजे असे सरळ सरळ रिकाम्या रस्त्यांवर आपण कंटिन्युअस चालत राहिलो तर असं एकदम मजबूत झोप आल्यासारखंच वाटतं. त्याला काहीच ऑप्शन नाही आहे. कोणी पण असेल, आम्हाला लडाखच्या टाईमपासून थोडेसे अशी आयडियाच आहे की या टाईममध्ये झोप येतेच येते. काही खा नका खाऊ असं केलं तरी थोडीफार तरी झोप येणारच आहे. सो जरा ट्राय करायचं असेल जागं राहण्यासाठी तर एकतर तुमच्याबरोबर कोणी असेल तर त्यांच्याशी बोलत बसा कंटिन्युअस काहीतरी टॉपिक काढून. तो गाणी ऐकून आय डोंट थिंक झोप म्हणजे घालवता येते. हां, तुम्ही गाणी लावून जर गाणी बडबडत चाललात जोराने हेल्मेटमध्ये तर मे बी इट माईट हेल्प. बट आता असं आहे की आय थॉट मीच जरा बडबड करतो सो दॅट आपल्याला झोप येणार नाही. तसं मला झोप येत नाही आहे, बट स्टील यू नेवर नो. आत्ताच खाल्लं आहे आम्ही. सो हां, आत्ताच हा मागचा जो तुम्हाला दाखवला जिथे संकेतच्या बाईकला घोळका करून लोक बसलेले, तिथे आम्ही जस्ट थांबलेलो. तर मग एक शेव भाजी आणि रोटी खाऊन घेतली. अशा वेळे ना कधी कधी काय कळत पण नाही की काय खावं. लाईट खायचं आहे म्हणून आपण दाल राईस किंवा दाल खिचडी नाही खाऊ शकत, कारण राईस आहे, मग त्याने पण झोप येऊ शकते. आम्ही एकदमच लाईट टू लाईट खायला ट्राय केलेलो. आत्ता दुपारी म्हणजे मगाशी तर पोहे खाल्लेले, सो ते जरा चांगलं होतं कारण तेव्हा आपल्याला काही झोप नव्हती आली आत्तापर्यंत. पण हा जो टाईम आहे दुपारचा त्याला जरा करायलाच लागतं काहीतरी. तुमच्याकडे काही ट्रिक्स असतील तर सांगा. आता म्हणजे आत्तापर्यंत आम्हाला ह्याच्या आधी पण बऱ्याच गाड्या आणि ट्रक बिक दिसलेले जे तिकडे चाललेत बस वगैरे प्रयागराजला, महाराष्ट्रातून पण म्हणजे पुण्याच्या वगैरे. आणि आता अजून दिसत आहेत सुद्धा. आता आम्ही थांबलेलो तिकडे ती लोक पण पुण्याचीच होती. लोक लिटरली मी बघितलं स्प्लेंडरवर सुद्धा मागे रश्शीने बॅग बांधून नुसतं हेल्मेट घातलंय, पफर जॅकेट जे गावाला घालतात तेच घालून आपले चाललेत. अशी पण काही लोक मी बघितली ज्यांना राईडची काही कौतुक नाही, तिथे पोहोचण्याचे महत्व आहे. बाईकने जातोय का गाडीने जातोय का ट्रॅक्सने जातोय काही संबंध नाही असे वाले. मी पण तेच एक्सपिरियन्स करायसाठी म्हणून
आपण एवढ्या शॉर्ट नोटीसवर रेडी झालो जायला. काय असेल, लोक किती करोडोंमध्ये असतील आणि काय असेल हे तर तुम्हाला तर पुढे बघायला मिळेलच. बट इट्स गोइंग टू बी अ लाईफ टाईम एक्सपिरियन्स. म्हणजे हा कुंभमेळा परत कोणालाच कुठेच बघायला मिळणार नाही आहे, आपल्या पिढीवाल्यांना तरी. इट्स गोइंग टू बी एपिक. 2 दिवसात 1400 किलोमीटर करणं हे पण खूप मोठंच अचीवमेंट असणार आहे. काय व्ह्यू आहे रे, असं वाटतंय तिकडे क्षितिजावर समुद्र आहे. सकाळपासून निघून ऑलमोस्ट 430 किलोमीटर्स झालेत. आता वाजलेत 6 आणि आता एवढी मजबूत थंडी व्हायला लागलेली आहे. अराउंड 10-11 डिग्री आहे आता. खूप हातबीत गोठत आहेत आता आम्ही एक छोट्याशा ब्रेकसाठी थांबलो आहे. काय असं चहा कॉफी काही बेसिक खाणं. अजून 378 किलोमीटर्स जायचं आहे आपल्याला. बघूया आता रात्री किती वेळ होतोय. सहाला ऑलमोस्ट इथे होतो. खूप मोठा ब्रेक झाला, खूप वेळ थांबलो आम्ही इकडे, जरा जास्तच झालं. 50 मिनिट्स ऑलमोस्ट, 45 मिनिट्स ऑलमोस्ट थांबलेलो. बट ठीक आहे, आता ह्याच्या पुढे अजून 8 तास दाखवत आहे, जे आम्ही आता जरा फास्ट कवर करायला ट्राय करू. सो या ब्रिजबरोबरच आपण MP ची बॉर्डर क्रॉस करून आता UP मध्ये प्रवेश केलेला आहे. उत्तर प्रदेश. 2 दिवसामध्ये आपण महाराष्ट्रमधून मध्य प्रदेश आणि मध्य प्रदेशमधून आता उत्तर प्रदेशमध्ये प्रवेश केलेला आहे, 3ऱ्या राज्यात. अभी प्रयागराज जा रही थी. बघितलं तुम्ही कसं कुठे जिथे पण थांबू ना, आता पेट्रोल पंपवर थांबलेलो तर लगेच घोळका जमा होतो. काय ना काय लोक येऊन विचारत बसतात की काय आहे, कुठे चालला, काय करता वगैरे वगैरे. मग गाडी केवढ्याची, किती, काय, सगळं चौकशा. कारण लोकांना असं हे नसतं ना आयडिया की आपण कोणी बाईकवर पण एवढं काय काय खर्च आणि असं सगळं करू शकतं, किंवा बाईकवर रायडिंग पण करू शकतं असं काही. स्पेशली असं रुरल थोडं साईडला, गावच्या साईडला त्यांना एकदम असं भारी वाटतं. अरे बापरे, एवढी महागातली बाईक, एवढं खर्च, मोबाईल 2 मॅप बीप लावायला जागा आहे, असं काय 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 बोलत होते. मस्त वाटतं असं वाटतं लाईक रायडर लोकांना इज्जत राहे. फायनली वाजलेले आहेत 4:40 आणि ऑलमोस्ट 850 किलोमीटर्सच्या नंतर प्रयागराजमध्ये आपली एंट्री झालेली आहे. पोलीस आणि इथे खूप बंदोबस्त आहे. लोकांना गाड्या वगैरे तर अजिबातच जाऊ देत नाहीत. आपण 2 व्हीलरवर आहोत तर 2 व्हीलर्स जायला देत आहेत. मजा येते. आता जरा आजूबाजूला जिकडे बघतो पूर्ण शहर जत्रेमध्ये, असं वाटतं फुल शहरमध्ये जत्रा आहे. आता ॲक्च्युली आम्ही खूप दमलो आहे. सकाळी 8ला चालू केलेलं, त्यामुळे ऑलमोस्ट 20 आवर्स आम्ही राईड करतो आहे कंटिन्युअस. आपलं एक हॉटेल पण आम्ही बुक करून ठेवलेलं आहे इथे. सो आता जाऊन आम्ही गपचूप हॉटेलमध्ये चेक इन करणार आहे आणि झोपून जाणार आहे. आणि मग थोडं दुपारी आरामात उठून मग जाणार आहे संगमाकडे. आता चला काम करतो, चेक इन करतो आणि आम्ही झोपतो आता डायरेक्ट. मग उठल्यावरचं तुम्ही पुढचा व्ह्यू बघा. काय गर्दी आहे यार, फुल इंडिया इकडेच आहे असं वाटतंय. पूर्ण कंट्री इकडे आली आहे.